मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्यात चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचल्याची घटना काल घडली। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खचलेली जागा दगड आणि काँक्रीटने भरली। याचाच आढावा घेतला आहे आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूचा जो भाग आहे तो काल दुपारी खचला। आपण पाहू शकता या भागामध्ये आज पूर्णतः याची मलमपट्टी करण्यात आलेली आहे। जो भाग खचला होता तो पूर्ण करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये लाल चिरा वापरण्यात आला असून पूर्णतः सिमेंटने हा भरण्यात आलेला आहे। एकंदरीत काल दुपारी ही जी घटना घडली होती त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकर्ते असतील किंवा अधिकारी असतील इथे दाखल झाले आणि त्यांनी ह्या भागात जे पुन्हा लाल चिरा जो असतो पुन्हा बसवला। त्यानंतर सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहिलं असेल तर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भाची माहिती दिली आणि त्यानंतर आज कोकण प्रांताचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे मुख्य अभियंता आहेत ते आज इथे भेट देणार आहेत आणि त्यांनी याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केल्यानंतर या संदर्भात पूर्ण माहिती पुढे येणार आहे। त्यामुळे सहयोगी रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। दरम्यान राजकोट किल्ल्यावरील चबुतरा एका महिन्यात खचला यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे। पुतळ्याच्या कामात पुन्हा एकदा भ्रष्टाचार झालाय का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। मालवणच्या आमदारांना समुद्रात उडी मारून प्रायश्चित करावं असं म्हणत राऊतांनी नितेश राणेंवर नाव न घेता टीका केली आहे। एक महिन्यापूर्वी तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि संपूर्ण पुतळ्याचा परिसर, चबुतरा, जमीन ज्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च केले तो खचला। पहा तुम्ही चित्र, अत्यंत भयंकर चित्र आहे। गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा शिवाजी महाराजांचा समुद्रातच आहे जर आपण पाहिला असेल आणि त्या पुतळ्याला 60 वर्षापेक्षा जास्त काळ झाला। गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा तसं पाहिलं तर शिवतीर्थावरच्या पुतळ्याजवळ सुद्धा समुद्रच आहे। हे सगळे पुतळे सुरक्षित आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही। पण मालवणच्या पुतळ्यामध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार झाला का, ते पैसे कुठे वळवले का, ही शंका लोकांना येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।